Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday. हे गाइस, गुड इव्हनिंग. मी निलेश पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये. निलेश आंबेडकर निलेश आंबेडकर ब्लॉगच्या यूट्यूब चॅनलवर. सो आता संध्याकाळचे 6:30 झाले आणि मी आहे होडीमध्ये, तुम्ही बघू शकता. सो मी आता हे फेरी की सवारी जे वसई टू भाईंदर आणि भाईंदर टू वसई रिटर्न फेरी असते 1 तासाची फेरी की सवारी. आणि याचे टायमिंग्स आहेत दररोज 4 ते 5, 5 ते 6 आणि 6 ते 7. ॲक्च्युली 6 ते 7च्या टायमिंगमध्ये मी 5 ते 7चा टायमिंग घेतलेला आणि निमित्त आहे ॲक्च्युली याच्यासाठी अक्षराच्या वाढदिवसाचं. पण ॲक्च्युली 5 ते 6मध्ये आम्हाला यायला भेटलं नाही ट्रॅफिकमुळे. आणि मग नंतर 6 ते 7चा टायमिंग घेतला, त्यात पण ट्रॅफिकमध्ये थोडंसं अडकलो आणि इथे येऊन 6:15 वाजले. सो कसं करून त्यांना थोडं सॉरी पण बोललो आणि म्हटलं आमच्यासाठी थोडं थांबा. सो त्यांनी आम्हाला कॉपरेट केलं आणि आम्ही पोचतो टायमिंगवर, कारण आईला वगैरे घेऊन यायचं होतं म्हणून वगैरे. सो मी, शिवांश, वृषाली, आई, अक्षरा, नम्रता आणि सोबत पारस पण आहे. यस, आम्ही जवळपास 6 जण आहोत. आणि आता बघू शकता तुम्ही मागे मस्त असा नजारा आहे. संध्याकाळचे सनसेट ऑलरेडी होऊन गेला. ॲक्च्युली सनसेटचा मला शूट करायचं होतं आणि वगैरे, बट ते काही शक्य नाही झालं. सो मी तुम्हाला दाखवतोय फेरी की सवारी कसं आहे आणि संपूर्ण एकंदरीत. सो चला तर बघूया. सो गाईज, तुम्ही बघू शकता हा जो ना वरचा लाऊंज आहे. म्हणजे इथे तुम्ही ना 400 पर पर्सन देऊन तुम्ही येऊ शकता. म्हणजे जर तुम्ही कपल येऊ शकता किंवा कोणी फॅमिली वगैरे येऊ शकता. आता जसं सांगितलं तसं दादानी, म्हणजे इथून तुम्हाला वरचा आणखी एक छान लुक भेटतो. जसं खाली 200 रुपये पर हेड आहेत विकेंड्समध्ये, म्हणजे फ्रायडे, सॅटर्डे, संडे. आणि इतर दिवशी आलं तर 150 रुपये. आणि इथे 400 रुपये नॉर्मल डेला आहे, म्हणजे मंडे टू थर्सडे. आणि जर तुम्ही विकेंड्सला येता फ्रायडे, सॅटर्डे, संडे, तर 450 रुपये आहे. तर मी तर म्हणेन खरंच तुम्ही वसई विरारमध्ये असाल तर नक्कीच जरूर व्हिजिट करा फेरी की सवारीला आणि हा संपूर्ण राईडचा म्हणजे एन्जॉय घ्या आणि मनमुराद आनंद लुटा. खरंच मरीनला जाण्यापेक्षा आपल्या वसईमध्ये काहीतरी एक नवीन झालं त्याला आपण नक्कीच सपोर्ट केला पाहिजे. आणि अमेझिंग, दॅट्स रिअली गुड. हा कर चालू कर कर. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे बर्थडे टू यू.
सवारीबद्दल जरा. फेरी की सवारी कशी आम्ही लाईक पार्टी बोट स्टार्ट केले की तुम्हाला एन्जॉय करायला भेटेल सगळं एन्जॉयमेंट आणि सगळं आपल्या वसईमध्ये करायला भेटेल. तुम्हाला तुम्ही लांब गेटवे किंवा इथे जायची गरज नाही, तुम्ही एन्जॉय वसईमध्ये करू शकता. आमचं कसं सर्वे राईड आहे ना वसईवरून आणि स्पॉट 4 to 5, 5 to 6 आणि 6 to 7 म्हणजे 3 राईड आहेत. ते पण आहे सर्व वसईवरून आहे. आणि त्याचे राईडचे नावं पण ठरवलं 4 to 5 सूरज की सवारी, 5 to 6 सनसेट की सवारी आणि 6 to 7 चांद की सवारी. 4 to 5 सूरज की सवारी त्याच्यामध्ये थोडा पीक पॉईंट असतो, ऊन वगैरे असतो. त्याचा सूरज की सवारी. 5 to 6 सनसेट की सवारी, त्याच्यामध्ये सनसेट स्पॉट तुम्हाला भेटतो बघायला आणि एन्जॉय करायला. आणि 6 to 7 चांद की सवारी, त्याच्यामध्ये तुम्हाला नाईट वाईब थोडा जे नाईटमध्ये आता जो आहे नाईटमध्ये बोटीमध्ये तो वाईब तुम्हाला भेटतो. आमचे टायमिंग्स असे 3 आहेत. आणि म्हणजे प्राइसेस कसे आहेत? प्राइजेस आमचे कसे आहेत, अगर मंडे टू थर्सडे तुम्ही बुक करत असेल तर आमचा 2 डेक आहे, खालचा आणि वरचा. खालचा डेक आहे हॉरिझॉन्टल लेवल आणि वरच्याचा आम्ही स्काय लॉन्च ठेवतो. खालचा लेवल आहे त्याचा प्राइसेस आहे 150 पर हेड 150 आणि वरचा आहे जो 400 आहे पर हेड. आणि फ्रायडे सॅटर्डे संडेचे प्राइसेस आहे, खालचं 200 आहे, वरचं 450 आहे. वरच्या ह्याच्यामध्ये 50 रुपीज प्राइस प्लस 50 प्लस आहे. खालच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला फक्त एंट्री फीज आहे, तुम्ही येऊन राईड एन्जॉय करू शकता. तर आणि तुम्हाला काय पण परचेस करायचं किंवा काय तुम्ही कॅफेमधून परचेस करू शकता, तुम्ही खाऊ शकता. म्हणजे नॉर्मल आपला स्नॅक्स वगैरे. आणि वरच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला लाईक सोफा सिटिंग आहे, बीन बॅग्स एरिया आणि गेम्स ठेवलेत वरती थोडेफार खेळायला आणि तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी स्नॅक्स इंक्लूड असतात असं पर पर्सन ते. आणि आपल्याला बुकिंग कसं म्हणजे करायचं? तुला फोनवर आहे? बुकिंग करायचं आमच्याकडे 3 मेथड आहे बुकिंगचे. फर्स्ट बुक माय शो वरती आहे. हां, बुक माय शो वरती आहे फर्स्ट. सेकंड थिंग आहे जो आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे, त्याच्या थ्रू व्हॉट्सअप थ्रू बुक करू शकता. कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला स्क्रीनवर देईनच, तो तुम्हाला भेटेल. किंवा इन्स्टावरती पण तुम्ही आपली इन्स्टा आयडी पण फेरी की सवारी करून इन्स्टा आयडी आहे, त्याच्यावर तुम्ही बुकिंग करू शकता. थर्डली तिकीट काउंटर जो वसई जेट्टीला आहे आमचा. ओके, हे वसई जेट्टीला जो तिकीट काउंटर आहे आमचा, तिकीट काउंटरवर मग तुम्ही बुक करू शकता. आणि आता जसं 3-4 महिन्यापासून चालू होतं, आपलं एक लिमिट कधीपर्यंत असणार आहे? म्हणजे आपल्या मे पर्यंत कंटिन्यू असणार आहे? येस, मे पर्यंत. पावसातल्या महिने बंद असतात, नाही तर बाकीचे डे चालू असतात. सगळं चालू एव्हरीडे. येस, एव्हरी मंडे टू संडे एव्हरीडे स्टार्ट असतात. तुम्ही बोट लाईक नॉर्मली एन्जॉयमेंटसाठी पण करू शकता किंवा पार्टी पूर्ण बुक पण करू शकता. म्हणजे पार्टी असेल, बर्थडे पार्टी किंवा साखरपुडा, बर्थडे पार्टी, अॅनिव्हर्सरी, कॉर्पोरेट इव्हेंट, साखरपुडा किंवा काय पण असलं तुम्ही त्याच्यासाठी तुम्ही बुक करू शकता ती बोट. त्याच्यामध्ये त्याचे प्राइजेस पूर्ण तुम्हाला बोट भेटेल. त्याची कॅपॅसिटी 130 जणांची कॅपॅसिटी आहे बोटची. तुम्ही त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही बुक करू शकता. अगर मंडे टू थर्सडे बुक करतात आहे त्याची प्राइस 8K पर आवर आहे. ओके, 8K पर आवर. आणि फ्रायडे सॅटर्डे संडेची प्राइस 10K पर आवर आहे विदाउट फूड आहे. ओके, म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये बोट भेटते, तुम्ही एन्जॉयमेंट करतात कसं म्हणजे 1 तासाची. सो मला खरंच खूप आवडलं. म्हणजे आपल्या वसईमध्ये मरीनसारखा तुम्ही म्हणजे एक लुक दिला आणि म्हणजे तो एक लोकांना तो एक फील दिला, त्याबद्दल खरंच थँक्यू. आणि पुन्हा एकदा म्हणजे इथे येऊन मजा आली, पूर्ण फॅमिली आली. म्हणजे आई पण आली, माझी आई ॲक्च्युली चाललं पण तरी पण इथं आणलं, खूप बरं वाटलं तिला. आमचं म्हणणं तर हेच ओपन करायचं की तुम्ही मेमरी घेऊन जावा काहीतरी सोबत, की तुमची लाईफ टाईमची मेमरी आहे, तुमची आठवणत राहील की तुम्ही एन्जॉय केला किंवा काय. असं आमचा उद्देश तेच आहे की तुम्हाला एक मेमोरेबल राईड तुम्ही एन्जॉय करू शकता. फेरी की सवारीचं टॅगलाईन आम्ही तसंच की मेमोरेबल राईड तुम्ही एन्जॉय करू शकता विथ फेरी की सवारी. आणि मला वाटतं त्याच्यानंतर इन फ्युचरमध्ये मला वाटतं अजून बोट्स वगैरे मला वाटतं अजून होतील तसं लोकांचा प्रतिसाद. येस राईट. कारण मला वाटतं आतापर्यंत चांगला प्रतिसाद आय थिंक ऑलरेडी भेटलेला आहे. येस. सो चल, थँक्यू पुन्हा वन सेकंड. सो गाईज फायनली फेरी की सवारी ही जी राईड होती अक्षराच्या बड्डेसाठी बुक केलेली आम्ही. म्हणजे अक्षराच्या बड्डेसाठी आम्ही इथे सगळे आलेलो. ते खरंच अमेझिंग झालं. आजचा दिवस खूप एन्जॉय झाला आणि तुम्ही रिअली बघू शकता नक्कीच. सो गाईज आता फायनली संध्याकाळचे 7:30 पावणे 8 होत आले आणि आता मी निघालो. कारण याच्यानंतर याच्या पुढे मला वाटतं प्रायव्हेट बुकिंग आहे 8 ते 11 एक फॅमिलीने आय थिंक फंक्शनसाठी केलेली आहे. सो मला तर खूप मजा आली इथे येऊन. आणि नक्कीच तुम्ही वसई विरार महेंदरपर्यंत राहत असाल नायगावला वगैरे तर तुम्ही या आणि इथे व्हिजिट करा. तुमचा एक मेमोरेबल क्षण इथे नक्कीच स्पेंड होईल. आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल कुठल्याही कारणास्तव तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा व्हिडिओ अशाच एका सुंदरशा ब्लॉगसोबत. तोपर्यंत गुड बाय गाईज, बाय.